नमस्कार. वयाच्या 30 वर्षापासूनच गुडघेदुखी, सांधेदुखी, सांधेवात, पित्त, ॲसिडिटी हा प्रॉब्लेम आपल्याला चालू झालेला असतो. झोपेतून सकाळी उठावंच वाटत नाही, इतकी अंगामध्ये मरगळ असते. पूर्ण बॉडी रात्रभर झोपूनसुद्धा पेन करत असते. सकाळी उठताना अगदी हाडं नुसते वाजत असतात आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही. पायाला गोळे आलेले असतात. उभं राहण्याची क्षमता राहत नाही. काही काम करावं असं वाटत नाही. अशा समस्या वयाच्या 30, 25, 28 वर्षाच्या ते 60-70 वयापर्यंतच्या माणसांना उद्भवत असतात. तुम्ही जर सिनियर असाल तर ह्या गोष्टी होणं साहजिक आहे. परंतु तुमचं जर वजन कमी असेल तर ह्या गोष्टी आपल्या जर आयुष्यात होत असतील, आपल्या शरीरामध्ये आपली हाडं दुखत असतील, आपली बॉडी पेन करत असेल, आपले सांधे, आपला प्रत्येक सांधा जर दुखत असेल तर ही चिंता करण्याची गोष्ट आहे. आहारामध्ये असं काय घेतलं पाहिजे का जेणेकरून आपली सांधेदुखी राहिली पाहिजे, गुडघेदुखी राहिली पाहिजे आणि आपलं जो सांध्यांना जी सूज येते ती सूज देखील राहिली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला सांधेदुखी, गुडघेदुखीमुळे आपल्याला बरेच असे केमिकलयुक्त औषधं खावी लागतात आणि ही औषधं खाल्ल्यानंतर शरीरामध्ये प्रचंड उष्णता वाढते. परिणामी आपली किडनीसुद्धा फेल होत असते. हे औषधं इतकी डेंजर असतात का आपल्याला कधी-कधी हे औषधं जे आहे घेतल्यानंतर, हाडाची औषधं घेतल्यानंतर आपलं वजन देखील वाढतं. तर असं काय करायचं आहे का ज्या गोष्टींमुळे तुमचं वजन जे आहे ते कमी तर होईलच, परंतु हे हाडं जे आहे, हे हाडं तुमची दुखायची राहतील. तुम्हाला तुमचा सांधेवात जो असं कुठलं औषध आहे का ज्या जे औषध घेतल्यामुळे तुम्हाला तुमची सांधेदुखी राहणार आहे, तुमची गुडघेदुखी राहणार आहे, तुमचे सांधे दुखत असतील तर ते राहून जाणार आहे. खूप वेळा म्हणजे असं नाही आहे, आत्ता तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही समस्या उद्भवत आहे सांधेवाताची, सांधेदुखीची, दुखीची. हल्ली तर 25-30 वर्षाच्या मुलींचे देखील कंबर, पाठ, हात, पाय सतत दुखत असतात आणि कधीकधी आपल्याला आजीबाई म्हणून पण जातात का मी अजून इतक्या वर्षाची आहे तरी देखील अजून माझं काही दुखत नाही आणि तुझं एवढ्या लहान वयामध्येच एवढं सगळं कसं दुखतं. तर याच्या मागे कारण आहे, कारण त्या पूर्वीच्या काळी आहारविहार जो आहे तो नॉर्मल होता. आहारविहार जो आहे तेलकट खाणं, मैद्याचे पदार्थ खाणं, फास्टफूड खाणं किंवा मग त्यांचा व्यायाम म्हणजे त्यांचं काम हेच त्यांचा व्यायाम होता आणि त्यांचं जे फूड होतं म्हणजे त्यांना जो मिळणारा भाजीपाला होता, त्यांना मिळणारे फळं होते, याच्यावरती कमीत कमी केमिकल असायचं. आत्ता जरी शेतकऱ्यांनी जरी शेती करत असले आणि तिथून जरी आपण डायरेक्टली जरी भाजीपाला आणला तरी त्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये फवारा मारलेला असतो आणि त्या फवाऱ्यांमुळे त्या औषधांनी कीटकनाशक मारलेले असतात किंवा त्या ज्या पालेभाज्यांची म्हणा किंवा फळांची म्हणा ग्रोथ होण्यासाठी त्याला टॉनिक मारलं जातं आणि हे टॉनिक जे आहे ते कुठेतरी माणसाच्या शरीराला हानिकारक ठरतं आणि हे पदार्थ आपण खाल्ल्यानंतर आपली सांधेदुखी वाढते, आपली गुडघेदुखी वाढते, आपले सांधे सुजतात. अशा वेळेला काय करायचं आपल्याला काहीच समजत नाही. गुडघेदुखी, सांधेदुखी, सांधेवात हे काय 60 वर्षाच्या माणसाला, 60 वर्षाच्या बाईला किंवा 65 वर्षाच्या आत किंवा 70 वर्षाच्याच व्यक्तीला होते असं नाही. तर आत्ता ही गुडघेदुखी जी आहे 20, 22, 25 वर्षाच्या मुलांमध्ये देखील आढळून येते आणि ही गुडघेदुखी जी आहे ती गुडघेदुखी कमी नाही तर सतत पोटामध्ये वात साठून भयंकर प्रमाणामध्ये त्यांची गुडघेदुखी होते. वयाच्या 30 वर्षामध्ये जर गुडघ्यांचं जर ऑपरेशन करायची वेळ आली तर तुम्ही विचार करा ती गुडघेदुखी तुम्हाला वयाच्या 30 वर्षापर्यंत एवढा त्रासदायक ठरलेली आहे आणि ती ऑपरेशन करायची वेळ आलेली आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल का ह्या गुडघेदुखीवरती आपल्याला रामबाण उपाय म्हणून काहीतरी औषध पाहिजे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल. गुडघेदुखी, सांधेदुखी, सांधेवात असेल, पित्त असेल, ॲसिडिटी असेल तर तुम्हाला भयंकर प्रमाणामध्ये गुडघेदुखी, सांधेदुखी होते. ज्या माणसाची पचनक्रिया व्यवस्थित नाही
त्या माणसाला जास्तीत जास्त गुडघेदुखी आणि सांधेदुखी सांधेवाताचा त्रास हा उद्भवतो. ज्यांना अपचनाचे त्रास जास्त प्रमाणामध्ये आहे, ज्यांचं पचनक्रिया पचनसंस्था व्यवस्थित नाही आहे, त्यांना आजार हे जे आहे सांधेदुखी, गुडघेदुखी, पोटाचा घेर वाढणं, सांधेवात आहे, ह्या असले प्रकार जे आहे आजारांचे हे होत असतात. बरं, याच्यावरती रामबाण उपाय म्हणून काय, तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहत राहा सांगणार आहे. अगदी मध्ये व्हिडिओ सोडून जाऊ नका. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, येणारे नवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील. गुडघेदुखी सांधेदुखीवरती जर रामबाण तुम्हाला औषध हवं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल का ही गुडघेदुखी आणि सांधेदुखी जी आहे ती आपली कायमची बरी व्हावी, तर आहारामध्ये सुद्धा बदल केला पाहिजे. आणि मी तुम्हाला एक औषध सांगणार आहे. ते औषध घेतल्यानंतर तुमची गुडघेदुखी, सांधेदुखी, सांधेवात कितीही जुना असू दे, कितीही जुनी सांधेदुखी असू दे, किती जुना सांधेवात असू दे, तरी देखील राहून जाणार आहे. बऱ्याच वेळी बरेच औषध उपचार केले जातात. कुठून आयुर्वेदिक औषधंसुद्धा घेतले जातात. आणि हे आयुर्वेदिक औषधं घेतले तरी देखील आपल्याला तात्पुरती रिलीफ मिळते, परंतु आपले कायमस्वरूपी आजार हा बरा होत नाही. तुम्हाला जर कायमस्वरूपी आजार करायचा असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल का आपली गुडघेदुखी आहे, आपली सांधेदुखी आहे किंवा आपल्याला इतर हेल्थ इश्यू आहे तो कायमचा बरा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हे औषध जे आहे जगातलं 1 नंबर औषध आहे. ह्या औषधाला जगामध्ये कुठल्याच औषधाची तोड येणार नाही. हे औषध इतकं प्युअर आहे. ह्या औषधामध्ये कुठलंही केमिकल नाही, ह्या औषधामध्ये कुठलाही फूड कलर नाही, ह्या औषधामध्ये कुठलंही तुम्हाला या औषधामुळे त्रास होणार नाही. हे औषध फक्त सकाळी 1 चमचा घ्यायचं आहे, रात्री 1 चमचा घ्यायचं आहे आणि तुमची गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, सांधेवात असेल हा बरा करायचा आहे. गुडघेदुखी आणि सांधेवात, दुखी हे आजार काय एकाएकी येत नाही. सुरुवातीला तुम्हाला हळूहळू हा आजार वाढत असतो. सुरुवातीला तुम्हाला वात होतो पोटामध्ये, पोट साफ होत नाही. वारंवार ह्या गोष्टी जर तुम्हाला घडत असतील, पोट साफ होण्याची तक्रार जर तुमची असेल, तुमचं पोटच साफ होत नसेल तर तुमचा आजार वाढणार आहे. पोट साफ नाही झालं तर पोटाचा घेर वाढतो. पोट साफ नाही झालं तर वात वाढतो, पित्त वाढतं, ॲसिडिटी वाढते शरीरामध्ये. आणि ह्या सगळ्या ॲसिडिटी म्हणजे वात जर वाढला तर हा वात सांध्यांमध्ये जाऊन बसतो आणि हा वात वारंवार सांध्यांमध्ये जाऊन बसला तर आपल्याला सांधेदुखी, गुडघेदुखी असे प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे हे जे औषध आहे हे तुमच्यावर रामबाण उपाय म्हणून हे काम करणार आहे. हे औषध आहे जगातलं 1 नंबर औषध आहे. हे जर तुम्ही घेतलं तर तुमची सांधेदुखी आहे, तुमची गुडघेदुखी आहे, तुम्हाला वात असेल, तुम्हाला पित्त असेल, तुम्हाला ॲसिडिटी भयंकर होत असेल तर ते त्रास देखील तुमचे निघून जाणार आहे. आता हे औषध तुम्ही म्हणाल का हे औषध कसं घ्यायचं, कुठे मिळेल आम्हाला, तर मी स्क्रीनवरती एक नंबर देणार आहे सुरुवातीला. त्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे, मॅसेज करायचा आहे आणि गुडघेदुखी, सांधेदुखी, सांधेवात, वात असेल, पित्त असेल, हे जर कायमचे बरे करायचे असेल तर तुमचं औषध ऑर्डर करा. त्या नंबरवरती नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे. व्हॉट्सअप करून तुम्हाला सविस्तर तुमचं वजन, वय, उंची आणि हेल्थ इश्यू पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट केल्यानंतर तुमची ऑर्डर बुक होईल आणि 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं पार्सल मिळून जाईल. हे व्हिडिओ फक्त मी आपल्या कंपनीच्या कामासाठी आणि मुलांना आपले जे इतर काही लोकांना जे काही हेल्थ इश्यू असतील ते हेल्थ इश्यू क्लिअर करण्यासाठी त्यांना ह्या व्हिडिओद्वारे मदत मिळावी त्यासाठी हे व्हिडिओ बनवले जातात. हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही पुढे न्यावे लाईक करून, एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण गरजू लोकांपर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर प्रत्येकाला गरज होईल आणि त्यातून तुम्हाला एक ब्लेसिंग मिळेल, एक आशीर्वाद मिळेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.